गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्हाला शिकवलेला पाठ आम्ही आमच्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅप्टर नंबर 14 लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडो. प्रकाश आणि सावलीची निर्मिती. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात का? फर्स्ट, कॅन वी सी एनिथिंग इन अ टोटल डार्कनेस, तुम्ही अंधारात कोणत्याही वस्तू बघू शकतात का? नाही. सेकंड, व्हॉट हेल्प अस टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस, तुमच्या आजूबाजूच्या वस्तू बघायला तुम्हाला कशाची गरज असते? लाईट म्हणजेच प्रकाशाची. थर्ड, व्हॉट डज द लाईट इन द ईच वन ऑफ द पिक्चर ऑरिजिनेट फ्रॉम, चित्रात दिलेल्या कोणत्या वस्तूंपासून आपल्याला प्रकाश मिळत आहे? फर्स्ट, सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशापासून आपल्याला पहिल्या चित्रात प्रकाश मिळत आहे. सेकंड, बल्ब, दुसऱ्या चित्रात आपल्याला बल्बपासून प्रकाश मिळत आहे. थर्ड, फायर प्लीज म्हणजेच काजवे, तिसऱ्या चित्रात आपल्याला काजव्यांपासून प्रकाश मिळत आहे. फोर्थ, बर्निंग कॅन्डल, जळणारी मेणबत्ती, आपल्याला चौथ्या चित्रात जळणाऱ्या मेणबत्तीपासून प्रकाश मिळत आहे. सोर्सेस ऑफ लाईट, हे सर्व प्रकाशाचे स्रोत आहेत. द ऑब्जेक्ट ऑर मटेरियल विच एमिट लाईट म्हणजेच एखादी वस्तू की ज्यामधनं प्रकाश उत्सर्जित होतो. मीनिंग दोज विच themselves are a source of light. अशा स्रोतला आपण प्रकाश असे म्हणतो. त्याला आपण luminous object or material म्हणजे दीप्तिमान वस्तू असे म्हणतात. The intensity of a light is determined by extent to which the object emit light. एखाद्या वस्तूची तीव्रता आपण कशावरून ठरवतो की त्याचा जो प्रकाश आहे त्यावरून आपण त्याची तीव्रता ठरवत असतो. फॉर एक्झाम्पल, द लाईट इमिटेड बाय अन इलेक्ट्रिक टॉर्च म्हणजेच एक इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर दॅन इंटेन्स दॅन ऑब्टेन्ड फ्रॉम अ कॅन्डल म्हणजेच एखाद्या लाईट पेक्षा जी विजेरी आहे त्याची तीव्रता जास्त असते. The object or material that are not source of light themselves, अशा काही वस्तू ज्या स्वतःहून प्रकाशाचा स्रोत नाहीत, are called non-luminous object or material. त्यांना आपण non-luminous object म्हणजे दीप्तिहीन वस्तू असे म्हणतो. Some man-made object or material also emit light. असे काही मानवनिर्मित स्रोत जे स्वतःहून स्वयंप्रकाशी आहेत. These are called artificial source of light. त्यांना आपण artificial source म्हणजेच प्रकाशाचा कृत्रिम स्रोत असे म्हणू. The sun is the main natural source of the light. सूर्य हा प्रकाशाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. Other stars seen in the night sky, रात्रीच्या प्रकाशात दिसणारे तारे. Fireflies म्हणजेच काजवे. Some anglerfish as well as honey mushroom are natural source of light. काजवे, रात्रीच्या आकाशात दिसणारे तारे, त्यानंतर हनी मशरूम, अँगलर फिश हे प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. द प्रोपोगेशन ऑफ लाईट्स म्हणजे प्रकाशाचे प्रसारण. यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून rays of light entering through a slit in a door or a small holes in the roof. म्हणजे तुम्ही दुपारी पाहत असतात की सूर्याची जी किरणे असतात ती फटीतून, दरवाजातून किंवा लहान लहान छिद्रातून आत येत असतात. As these rays of light from the slit or the hole move towards the floor, म्हणजे ही जी किरणे असतात ती फटातून, अशी जी किरणे असतात जी फटातून किंवा लहान छिद्रातून आत येत असतात. मूव टुवर्ड्स द फ्लोर, ती जमिनीवर हलताना दिसत असतात. द डस्ट पार्टिकल्स इन देअर वे आर सीन क्लिअरली, म्हणजे या प्रकरणात आपल्याला डस्टची पार्टिकल्स असतात ती स्पष्टपणे दिसतात. ड्यू टू दिस पार्टिकल्स म्हणजे ही पार्टिकल्स, द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल, म्हणजे ती आपल्याला या मार्गात स्पष्टपणे दिसतात. And we can see that their path is along straight line, म्हणजे त्या आपल्याला एका सरळ लाईनीत दिसत असतात. लेट्स ट्राय दिस, हे करून पहा. टेक 3 कार्डबोर्ड, 3 पुठ्ठे घ्या. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ इच कार्डबोर्ड युजिंग अ थिक नीडल. एका जाड सुईच्या मदतीने त्या 3 कार्डबोर्डच्या मध्यभागी छिद्रे पाडा.
Arrange the cardboard in a such way that the three holes are in a same line as shown in the figure 14.3 or page number 98. आपल्याला दाखवलेल्याप्रमाणे ते तीन कार्डबोर्ड मधले जे छिद्र असतील ते एका लाईनीत येतील असे रचा. Stand a burning candle on one side of the cardboard. एक जळत असलेली मेणबत्ती त्या कार्डबोर्डच्या एका बाजूला ठेवा. And look at the frame of the candle from the other side. आणि त्या छिद्रांमधनं जळत असलेल्या मेणबत्तीची ज्योत पहा. Take a straight tube that can be bent easily. एक स्ट्रेट ट्यूब घ्या तो ट्यूब इझिली बेंड व्हायला पाहिजे. As shown in the figure, place a burning candle on a stand and look at it through the tube. चित्रात दाखवल्याप्रमाणे ती कॅन्डल स्टँडवर ठेवा. When bend the tube and look at the candle again, what do you see? तो पाईप वाकवा व तुम्हाला मेणबत्ती दिसेल का? No. Thank you.